श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, लवकरच येत आहे सुवासिनींचा अतिशय खास व पवित्र आणि महत्त्वाचा सण. तो म्हणजे महिलांचा आवडीचा सण वटपौर्णिमा. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणत्या 5 शुभ रंगांच्या साड्या आणि बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नयेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप माहितीपूर्वक व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजेच सोमवारी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला अतिशय निष्ठेने करतात या पवित्र व्रताचा उपवास. माता सावित्रीच्या कथेवरून झालेले आहे. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते, तेव्हा सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि कठोर तपश्चर्याच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. हा प्रसंग एक वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली घडला होता. म्हणूनच या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण वटवृक्षाची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला साक्षात विष्णू आणि महेश ब्रह्मा या तिन्ही देवांचे रूप मानले गेले आहेत. वडाचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्याचा विस्तार ही खूप मोठा असा असतो. आपल्या पतीलाही असेच दीर्घ आयुष्य लाभावे आणि कुटुंबाचा विस्तार व्हावा याच भावनेने व्रत केले जाते. शास्त्रात सांगितले आहे की कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचे फळ अनेक पटीने जास्त मिळते. म्हणूनच 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेच्या पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे. तो म्हणजे सकाळी 8:48 पासून ते सकाळी 10:40 असणार आहे. शक्य असेल तर या वेळेत पूजा आटपून घ्या. जर काही कारणामुळे या वेळेत पूजा करणे शक्य झाले नसेल तर या दिवसाचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही ही पूजा करू शकता. सण जवळ आला की महिलांना पहिला प्रश्न पडतो, तो म्हणजे साडी कोणत्या रंगाची नेसायची. आपल्या अंगावरील कपड्यांचा रंग आपल्या मनावर आणि ऊर्जावर परिणाम करतो. यंदाच्या वटपौर्णिमेसाठी 5 अतिशय शुभ रंग कोणते आहेत ते पाहूया. पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. ग्रीन निसर्गाचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. लग्नात पण आपण हिरवा चुडा घालतो, कारण वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी आणि ताजेपणा आणतो. हा रंग देवीच्या पूजेमध्ये पण वापरला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा म्हणजेच येलो कलर. पिवळा रंग हा पवित्रता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पिवळ्या वस्त्राला पितांबर म्हटले जाते. पिवळा रंग परिधान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते आणि विष्णू भगवानांना पिवळा रंग खूप प्रिय आहे. आता तिसरा रंग तो म्हणजेच लाल रंग. हा उत्साह, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना रंग
अत्यंत प्रिय आहे हा. सौभाग्याचे मुख्य लेणी म्हणजेच कुंकू ही लाल रंगाची असते. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी म्हणजेच ऑरेंज. रंग, केशरी रंग हा सूर्योदय आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. हा रंग अज्ञानांचा अंधकार दूर करून सकारात्मकता आणतो. शौर्य आणि देवी शक्तीचे प्रतीक असलेल्या या रंगाची साडी सुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता. 5वा रंग आहे तो म्हणजेच गुलाबी. पिंक हा प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांचा आवडीचा असतो, पण परिधान केल्याने मन प्रसन्न व शांत राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग परिधान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय तुम्ही राणी कलर म्हणजेच हे कलर झाले सर्वात शुभ कलर, परंतु या व्यतिरिक्त पण तुम्ही कलर नेसू शकतात. ते म्हणजे राणी कलर, क्रीम कलर, चिंतामणी कलर पण हे साडी नेसू शकतात. ह्या कलरच्या 5 कलर शुभ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे 3 कलर नेसू शकतात. जसे काही रंग शुभ ऊर्जा देतात तसेच काही रंग धार्मिक कार्यात वर्ज्य मानले जातात. म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी काळ्या व निळ्या रंगांची साडी अजिबात नेसू नये. तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची पण साडी नेसणे टाळावे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ व देवकार्यात काळा रंग अशुभ मानला जातो, त्यामुळे या रंगापासून दूर राहा. साडीसोबत सुवासिनींनी या दिवशी 16 शृंगार करणे आवश्यक आहे. नाकात नथ, सुवासिनी, गजरा, जोडवी, पैंजण आणि हातात काचेच्या बांगड्या नक्की घाला. आजकाल फॅशनच्या नावाखाली एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालतात, पण सणादिवशी तरी हातात काचेच्या बांगड्या असायलाच हव्या. साडी कोणत्याही रंगाची असली तरी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा तुम्ही प्रयत्न नक्की करा. आता तुम्ही प्लॅस्टिक किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. भरण्याचा नियम पण जे बांगड्या आपण घालतो त्याचा भरण्याचा पण एक नियम आहे. तो नियम म्हणजे आपण हातामध्ये बांगड्या घालताना दोन्ही हातात कधीही समान सारख्या संख्येने बांगड्या भरू नये. जर एका हातात 6 बांगड्या असतील तर दुसऱ्या हातात 7 असाव्यात. एका हातात 12 असतील तर दुसऱ्या हातात 13 असाव्यात. अशा प्रकारे आपण बांगड्या ह्या घालायच्या आहेत. सारख्या संख्येने घालायच्या नाहीत, तर एक वाढीव अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या घालू शकता. आता वर्ज्य रंग साडीला तर मॅचिंग नसल्या तरी बांगड्यामध्ये काळा रंग किंवा निळा आणि पांढरा रंग चुकूनही वापरू नका. वटपौर्णिमेचा उपवास बऱ्याच महिला पूजा होईपर्यंत निर्जली उपवास करतात, पाणी न पिता करतात, तर काही महिला दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊन संध्याकाळी उपवास सोडतात. पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसांचे व्रत करायच्या, पण आता पौर्णिमेला 1 दिवस व्रत केला जातो. आणि तुमच्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालू आहे त्याच पद्धतीने व्रत करा. आम्ही सांगितले म्हणून तसं नाही. आपली जी प्रथा आहे, रूढ परंपरा, आधीपासूनची परंपरा, त्याप्रमाणे तुम्ही उपवास आणि कसा उपवास पूर्ण वटपौर्णिमेच्या दिवशी कसा पकडतात तो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला पण. अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी जे 5 कलरचे रंग शुभ आहेत तर ते तुम्ही घालायचे आहेत. ते म्हणजेच हिरवा, पिवळा, गुलाबी, लाल आणि केशरी अशा कलरच्या तुम्ही साड्या नेसायच्या आहेत. आणि त्याबरोबर जे बांगडी घालणार आहेत ती बांगडी काचेचीच घालायची आहे. लक्षात असू द्या, प्लॅस्टिकची, मेटलची बांगडी घालू नका. आणि जे वर्ज्य कलर आहेत त्याच्यामध्ये निळा रंग आहे, पांढरा रंग आहे आणि काळा रंग आहे. हे तुम्ही
कलर आहेत ते वर्ज करायचे आहे. अशा प्रकारे आपण या आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अशा प्रकारे आपले जे कलर आहेत ते जे कलर आहेत ते घालू नका आणि जे कलर सांगितले आहे ते शुभ कलर तुम्ही त्यामधील कोणतेही कलर घालू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी. तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.